सर्वच सिनेसृष्टीवर एक शोककळा पसरली. आपण या सगळ्या संदर्भात आज सकाळपासूनच अनेक मान्यवरांशी संवाद साधतोय. आपल्यासोबत पुण्याहून आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल जोडले जात आहेत. त्यांच्यासोबत ज्येष्ठ संगीतकार सलीलजी पण आहेत. थेट जातोय ज्ञानेश्वर यांच्याकडे. ज्ञानेश्वर, आपण पाहतोय कशा पद्धतीनं एक स्वरांची पोकळी म्हणता येईल अशा प्रकारचं हे सगळी अतिवशी बातमी आहे. काय आहेत आपल्या भावना ज्ञानेश्वर? आशाताईंच्या निधनानं प्रत्येक जण आज दुःख व्यक्त करतोय, हळहळ व्यक्त करतोय. सलीलजी आज आपल्या सोबत आहेत. सलीलजी, तुम्ही अनेक गाणी, अनेक वेळा, अनेक कार्यक्रम, अनेक दिवस आपल्या आयुष्यातले ताईंसोबत घालवलेले आहेत. आज किती मोठी हानी झाली आहे आणि किती न भरून निघणारं नुकसान आहे? आज सगळा महाराष्ट्र सुन्न आहे पहा. आणि सुन्न मध्ये जी शांतता असते ना, ती शांतता याच्यासाठी आहे की तो इतका महत्वाचा एक ध्वनी होता आपल्या महाराष्ट्राचा. गायिकेचा आवाज आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तो ध्वनी आहे जो आपण लहानपणापासून ऐकलाय, तो जन्मल्यापासून आपण ऐकलाय. असा दिवसच गेला नसेल की जो आशाताईंचा आवाज आपण ऐकलेला नाहीये. आणि तुम्ही आजही आता सगळ्याच चॅनलवर किंवा समाज माध्यमांवर त्यांचे फोटो आपण बघतोय. त्यांच्या प्रत्येक फोटो मध्ये डोळ्यातली एक ऊर्जा आणि चैतन्य पहा कसं वेगळं आहे. तर हे सगळं काय होतं, एक व्यक्ती जाते तेव्हा ते चैतन्य, ती ऊर्जा, तो इतका मोठा इतिहास संगीताचा. कारण 1945-47 पासून त्यांनी गाणी गायलीत, ती आज 2026 आहे. तर आपण किती मोठ्या कालावधीविषयी बोलतोय. 80 वर्षामधला तो कालखंडच जातो अख्खा. त्यांच्या आठवणी असतात, प्रत्येक संगीतकाराच्या आठवणी असतात. तर एकदम एखादा मोठा ग्रंथ हरवावा संगीताचा असं काहीतरी वाटतं. किंवा मला नेहमी ना असं वाटतं की त्यांचं गाणं सुरू झालं ना की असं गुलाब पाणी मारते कोणीतरी तोंडावर असं वाटतं. किंवा आपल्याला असं माळरानावर गेलं आणि असं चांदणं दिसलं की कसं वाटतं. म्हणून मला पहिली गोष्ट मनात खरंच आज हे आली की आज चंद्र उगवेल की नाही रात्री. कारण मला नेहमी असं वाटतं की त्यांचं गाणं कसं वाटलं तर ते असं आपल्याला चांदण्यात आपण फिरतोय आणि आपल्याला असं वर्षाव होतोय चांदण्याचा. असं त्यांचं व्यक्तिमत्व पण, आणि त्यांचं एक मराठी असणं हेही किती अभिमानाचं होतं. त्यांचा पेहराव, त्यांचं तो अंबाडा, त्यांची साडी, आणि त्यांनी ते मराठी पण मिरवलं. मराठी पण मिरवायला हवं असं मला वाटतं. आपली भाषा, आपली संस्कृती मिरवण्याची गोष्ट आहे. आणि अशा त्यांनी ती फार उत्कृष्ट पद्धतीने संपूर्ण विश्वामध्ये ते अभिमानाने मिरवलं आपलं मराठी पण. छत्रपतींविषयीचं प्रेम संपूर्ण जे मंगेशकर घराण्याने कायमच व्यक्त केलं, ते सगळं इतकं सुंदर की तो ग्रंथ आहे. आणि तो अनेक रूपामध्ये त्या आपल्या आयुष्यामध्ये होत्या. नाचरे मोरा पण त्यांचं आपण ऐकलं, थकले रे नंदलाला पण ऐकलं, विकत घेताला श्याम पण ऐकलं. तिथपासून ते कळत नकळत अगदी अलीकडच्या काळातला पिक्चर 80s-90s मध्ये पण मना तुझे मनोगत मला कधी कळेल का. तर आपल्याला काय असं वाटायचं की मला जे म्हणायचंय ना, हा ते या म्हणतायत तेच म्हणायचंय. किंवा त्यांच्या आवाजातून जे येत आहे ना, यांनी मला जे म्हणायचं होतं म्हणता येत नव्हतं ते म्हणलं गेलं बाबा एकदा. तर ह्या व्यक्ती नुसत्या व्यक्ती नसतात. म्हणजे लता दिदी, आशाताई, जेव्हा ह्या दोन व्यक्ती विशेषतः भारतातल्या एका अख्ख्या इतिहासाचा, मग ते चित्रपटसृष्टीचा असेल, संगीताचा असेल, नाट्यसंगीताचा असेल, या इतिहासातली दोन महत्वाची पुस्तकं. तर ती पुस्तकं आता आपल्याला वाचता येणार नाहीत प्रत्यक्ष. याचं फार हळहळ वाटते. कारण काही जण आपल्याला आशीर्वाद घेण्यासाठी असणं त्यांचं हेच खूप मोठं असतं. पुण्याचं आणि आशाताईंचं कसं नातं होतं? आपण पुण्यातून बोलतो म्हणून नाही, त्या खरं सांगायचं तर संपूर्ण महाराष्ट्राला खूप महाराष्ट्रावर त्यांचं प्रेम होतं. महाराष्ट्राच्या पदार्थांपासून एक उत्कृष्ट कुक म्हणून, उत्कृष्ट स्वयंपाक करणारी व्यक्ती म्हणून पण मी त्यांना भेटलेलो आहे. की त्यांनी अगदी म्हणजे आम्ही गोव्याला एकदा एकत्र असताना एका ठिकाणी म्हणे, तुम्हाला चांगले मासे खायचे आहेत ना, चला माझ्याबरोबर. आणि त्या एका ठिकाणी घेऊन गेल्या आणि बसा असं म्हणून त्या स्वतः पदर खोचून किचनमध्ये जाऊन त्या म्हणल्या, हे असं करा, हे असं करा, हे असं करा. तर हे त्यांना संपूर्ण जगण्यावर प्रेम करणारी व्यक्ती. आणि मला नेहमी वाटतं की त्यांचा जो आतला जो संगीताचा दिवा आहे तो त्यांनी विझू नाही दिला. किती संकट आली तरी तो तितकाच लखलखीत असा राहिला. तर पुण्यात तर त्या जेव्हा जेव्हा आल्या, पुण्यात
कार्यक्रमात एकदा रंगमंचावर एकत्र असण्याचं मला भाग्य मिळालं. ते मला आठवतंय की ती जी त्यांच्यात इतकी वर्ष गायल्यानंतर खरं तर माणूस असा होतो की अरे मला माहितीच आहे कसा होणार कार्यक्रम, पण तसं त्यांचं कधीच नाही. तेवढीच उत्सुकता, तेवढीच हुरहुर. कार्यक्रमाच्या मध्ये 4 गाणी झाल्यावर त्यांनी हृदयनाथजींना विचारलं की कसं वाटतंय बाळ गाणं, व्यवस्थित होतंय ना. ही जे ना, हे जे इमान आहे संगीताचं, हे पुढच्या पिढीने घेण्यासारखं आहे की 50, 60, 70 वर्ष झाल्यानंतरही तो गाण्याचा दिवा कसा जपायचा आतला. तर हे मंगेशकर कुटुंबियांकडनंच आणि आशाताईंचं त्या डोळ्यातलं चैतन्य. तुम्ही बघा आज प्रत्येक फोटो बघताना माझ्या डोळ्यात पाणी येतंय की ही व्यक्तीचं चैतन्य, त्या व्यक्तीबरोबर ती अख्खी ऊर्जा पण गेली आज, जी आपल्याला सगळ्यांना ऊर्जा देणारी ऊर्जा होती. तुम्ही अनेकदा भेटला असाल, पहिली भेट तुम्हाला आठवते का? आणि पहिला संवाद काय होता आशाताईंचा आणि तुमचा? मला असं स्टुडिओत त्यांना आधी बघितलं होतं, पण त्या खरंच ज्याला संगीत कळतं त्या माणसाची हिंमत होत नाही पटकन जाऊन त्यांच्याशी बोलायची. त्यामुळे मी फक्त लांबून बघितलं की बापरे त्या गेल्या, इकडनं आल्या आणि इकडे गेल्या, असं पहिल्यांदा अनेकदा बघितलं त्यांना. मग जेव्हा कुठेतरी मी थोडंसं हृदयनाथजींबरोबर कार्यक्रम केले, मग दिदींचं गाणं आलं माझं, त्याच्यानंतर आशाताईंना एक जाऊन नमस्कार करण्या इतकी तरी हिंमत आली. कारण त्या इतक्या मोठ्या, आपण ना त्यांच्याविषयी बोलण्याची पण आपली योग्यता नाही संगीताविषयी. इतकं त्यांचं मोठं काम आणि इतकं मोठं नाव आहे. पण एक त्यांचा भक्त म्हणून, त्यांचा फॅन म्हणून हे सांगू शकतो की त्यांना जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा त्यांच्यातला ना, त्या स्टेजवर गेल्या की त्या स्वरसम्राज्ञी आशा भोसले असायच्या. एरवी त्या एक छान खाऊ घालणाऱ्या मावशी असतात आपल्या एखाद्या, किंवा गोष्ट. मला आठवतंय मी तेव्हा मधली सुट्टी कार्यक्रम करत होतो आणि हृदयनाथजी आणि आशाताई असे घरी होते आणि मी म्हणलं की आता मधली सुट्टीचं शूटिंग आहे, तर म्हणजे तुम्ही गोष्ट सांगताना आशाताई आणि मी बसतो, जरा एक गोष्ट सांगा छान लहान मुलांना जी सांगणार ती. तेव्हा ते श्रोता म्हणून पण इतके सुंदर ऐकायचे. तर ते लहानपणापासून इतकं त्यांनी चांगलं ऐकलं. तर त्यांच्या जाण्याने तो अख्खा कालखंड, मग त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक मास्टर दीनानाथांचा पण एक मोठा भाग आहे. त्यांच्याबरोबर थोडे थोडे मास्टर दीनानाथ पण आपल्यापासून दूर जातात असं वाटतं. जसं दिदी गेल्या, जसं आशाताई गेल्या, तर त्यांच्या रूपामध्ये दीनानाथ आपल्यामध्ये नांदत होते. तर तेही थोडं थोडं दूर जाणं हेही फार त्रास देणार आहे. आशाताईंसोबतचा एखादा किस्सा, एखादी आठवण तुम्हाला आजच्या दिवशी या प्रसंगी आठवते? मला आठवते पुण्यात त्यांचा कार्यक्रम होता आणि प्रचंड पाऊस पडला. सुरू झाला आणि पाऊस यायला लागला. लोकांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या आणि इतका पाऊस पडत होता. ग्राउंडवर कार्यक्रम आणि त्या एक अर्धा तासाने पाऊस थांबला, रिमझिम पडायला लागला. तेव्हा नाना पाटेकर सर होते प्रेक्षकांमध्ये. तर नाना सर म्हणले की मी छत्री धरतो, तुम्ही गा. आणि आशाताई पावसात प्रेक्षकांसाठी गायल्या होत्या. तर हे जे मी म्हणतो ना इमान गाण्याशी, की माझं इमान गाण्याशी आहे. तुम्ही आज त्यांच्या वयामध्ये त्यांच्या स्टेजला एखादी व्यक्ती म्हणली असते की मी पावसात नाही गाऊ शकत, पण मुळात ते गाण्याशी असलेलं जे नातं आहे ते इतकं त्यांचं सुंदर होतं की ते पुढच्या प्रत्येक पिढीला त्यांची गोष्ट सांगायला हवी, मी माझ्या पुढच्या पिढीला सांगायला हवी आणि माझ्या पुढच्या पिढीने त्यांच्या पुढच्या पिढीला ही गोष्ट सांगायला हवी की आशा भोसले नावाच्या एक अशा अद्भुत गायिका होत्या की ज्यांचं गाण्याशी असं इमान होतं. आशाताईंच्या गाण्यांच्या ओळी, जी गाणी तुम्हाला सर्वात जास्त आवडली, जास्त भावली, अजूनही भावतात? मला आत्ता तर पटकन मनामध्ये खरं तर आलं माहितीये की यही कहोगे तुम सदा के दिल अभी नहीं भरा, अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नाही. मधली ओळ आहे की त्यांच्या तोंडचे की तू हेच म्हणणार रे की जाऊ नको. तसं आपल्याला असं वाटतं की आपण हेच म्हणणार की जाऊच नका तुम्ही कधी. ते मला गाणं पटकन आलाच खरं की ती ओळ किती, त्याचा संदर्भ किती बदलला पहा एकदम. आणि त्या नेहमी स्वतः मुलाखतीत बोलताना भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, सुरेश भटांची कविता त्या नेहमी म्हणायच्या की मी सगळं भोगूनही उभं राहिले तर संगीतामुळे उभे राहिले. तर ते पण गाणं मला असं वाटतं. आणि खरं तर त्यांच्या रूपाने आपल्याला सगळे भेटले. ज्ञानेश्वर माऊली भेटले जेव्हा त्या पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, ही वाट दूर जाते म्हणताना एखादी नवथर तरुणी भेटते. हे जे सगळे भेटण्याने, एखादी अंगाई ऐकताना आपल्याला आई भेटते. तर आपल्या आयुष्यातला प्रत्येक नात्यासाठी तो आवाज होता.
त्यामुळे एक आवाज नाही गेला, खूप व्यक्तींचं अस्तित्व एकदम जातं, अशी व्यक्ती जाते तेव्हा. आणि कार्य दुरावा आज तशीच परिस्थिती. आणि खरंच म्हणजे ही गाणी ना, कारे दुरावासारखी गाणी किंवा त्यांची कुठलीच गाणी ती त्यांच्या आवाजात जशी लागली ना, तर ती मला असं वाटतं की प्रत्येक अभ्यास करणाऱ्यानं ते ऐकायला पाहिजे. कारण त्यांना त्यांचा जो दैवी स्पर्श होता गाण्याला, शब्द त्या जसं जसं म्हणायच्या. मी जसं म्हटलं, मी खूप छोटा आहे त्यांच्या गाण्याविषयी, संगीताविषयी बोलायला, पण एक त्यांचा भक्त म्हणून एवढं सांगू शकतो की तो ग्रंथ आहे आणि तो ग्रंथ वाचत राहील प्रत्येक पिढी. तुम्ही आता भटांच्या कवितेचा उल्लेख केला म्हणून की इतका संघर्ष त्यांच्या आयुष्यात अगदी सुरुवातीपासून, तर तो कसा प्रेरणा देणारा आहे या नव्या सगळ्या कलाकारांना? मुळात ना आपण खूप पटकन दोन्ही बाजूनी दमून जातो. यशाने पण माणूस फार पटकन हुरळून जातो की अरे 10 वर्ष गेली, 15 वर्ष मी आता यशस्वी आहे, 20 वर्ष आहे. किंवा एका संकटात म्हणतो की अरे माझ्या आयुष्यात इतकं संकट आलं की आता नाही मी उभा राहणार. या दोन्ही बाबतीत शिकण्यासारखं आहे. पहा की 60-60 वर्ष तुम्ही आढळ पदावर असणं आणि तरीही तुमच्या गाण्याच्या प्रामाणिकपणात काहीही तसूभरही फरक न पडणं, ही पण बाजू शिकण्यासारखी आहे. आणि तुमच्या घरात संकट येत आहेत, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात संकट येत आहेत, तरीही तुमचं गाणं हलू न देणं, या दोन्ही बाजूनी हा आदर्श आहे की तुम्ही यशस्वी झालात तरी ते हलू द्यायचं नाही आणि तुम्हाला संकट आली तरी ते हलू द्यायचं नाही. तर त्यांनी तो गाण्याचा दिवा असा जो जपला, ते खूप प्रत्येक पिढीला शिकण्यासारखं आहे. आता शेवटची भेट किंवा शेवटचं बोलणं तुमचं कधी झालं आशाताईंसोबत? खरं तर फार म्हणजे थोडी शांत भेट झाली ना, ती खरं तर दीदी गेल्या त्याच्यानंतर काही दिवसांनी झाली, त्यांच्या श्राद्धाच्या सलील दिवशी. कुलकर्णी संवाद आणि साधतायत. त्या खरं तर दिवशी मी खरं सांगतो ते मी कधी सलील कुलकर्णींचा हा संवाद आहे अत्यंत महत्त्वाचा. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मे नवे. एकाच आयुष्यात वेगवेगळ्या भूमिकांमधनं, वेगवेगळ्या स्वरांमधनं आशाताई भेटत गेल्या आपल्याला.